नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहेत मोबाईल नंबरचा उपयोग करून वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे. जर आपलं वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड हरवलं असेल तर ते आपण 5 मिनिटमध्ये मोबाईल नंबरचा उपयोग करून डाउनलोड करू शकतो. ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मोबाईल नंबरचा उपयोग करून मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सर्वात आधी तुम्हाला तुमचे अकाउंट या वेबसाईटवर बनवावे लागेल. त्यासाठी साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि कॅप्चा फिल करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. माझं अकाउंट आधीपासून या वेबसाईटवर आहे म्हणून मी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करतो. मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथं एंटर करायचा आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली तुमचं अकाउंट या वेबसाईटवर बनलेलं आहे. नंतर सर्च इन इलेक्ट्रॉल रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला 3 पर्याय दिसतील. एक EPISद्वारे, एक आहे विवरणद्वारे म्हणजेच तुमच्या लोकेशनद्वारे आणि एक आहे मोबाईलद्वारे, मोबाईलच्या OTPद्वारे. तर मोबाईलद्वारे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्टेट, लँग्वेज आणि मोबाईल नंबर एंटर करून तुम्हाला कॅप्चा फिल करून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरसोबत जे वोटर IDची इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्या समोर येईल. त्याच्यामध्ये IMP फक्त एपिक नंबर आहे. तो एपिक नंबर नोट करून ठेवायचा आहे. ला बॅक जायचं आहे. त्यानंतर एपिक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो एपिक नंबर नोट केला होता तो इथं एंटर करायचा आहे. तर स्टेट सिलेक्ट करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर जो OTP आला असेल तो OTP इथं एंटर करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की डाउनलोड एपिक हे ऑप्शन आलेलं आहे. ते एपिक डाउनलोड करून तुम्ही तुमचे वोटर ID कार्ड हे बघू शकता.